अरे 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 काय रे का वानेराचा ताप रे हे पाय आता घाटा मसाला दुनिया भरात हले 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 उतर 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 चला गेले रे बा गेले 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 हा चला 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 चलो 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 गेले रे गेले 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 आम्ही बरं आलो मी नाही का नाही तर मावरात 100% आंब्यावर आपल्या आलेच असते बाई चला आले वाटते चंद्रभाऊ इकडे अरे चंद्रभाऊ या ना इकडे गेले गेले वानेर काय राजा काय खाते आता ते या इकडे काय खाते अरे सर बोंड्या फोडणं लावल्या मग तुला काय माहित आहे काय अर्ध देत राजा मग शन्या काकड्या सगळे बिलकुल सोयाबीनातल्या सत्यानाश वाजून दिला मग काय काहीच नाही ठेवलं हो ना या ना इकडे या ना पण मी काय म्हणतो हे पावर सोयाबीन राजा लस लागून राहिलो काय राजा पिवळं होय हे पुरा कोपरा राजा खलास लागला माय कसं तुमचं काय म्हणते कंडिशन कशी काय पोझिशन पाण्याची अरे काय तर राजा 20% सोयाबीन गेल्यासारखे आहे मग काय उत्पन्न घटलं आपलं काऊन की आता पाय नाही पाणी लागूनच आहे ना राजा संध्याकाळ झाली की ठोकच पडून राहिला ना नदी काठचे लवणा काठचे गेले ना कोपरे कापरे मग लवणाचा पूर गेला ना काल मग इतकं पाणी आलं अरमान पाणी बेदम का सगळीकडे चालू आहे बा कायच करा आता हो ना या टाइमला राजा पाणी काय परेशान झालं हे आता काय मुंगुडी तर गमावले आता हे अर्ध देते का नाही याची गॅरंटी मला कमीच वाटू राहिली नाही का काय होईल तर हो आता हिंगा पावर सरे कोपरे कापरे लागून राहिले राजा मा आता कायच करा शेंगाई नाही पकले अजून ऊनच नाही तर पुरायला कपडे नाही वाहून राहिले काहीच नाही काय कठीण काम आहे बा ते इक पी पाणी करून टाक मला आलाच वावरात करून घे मला वावरात राह मंदात उभा करून टाकते त्याच्यासाठी आलं लय दणके घेतले ना कालही दणके घेतले आज शेवटी मंदात वावरात उभं राहिलो तरी कुठं झाली ते हो धुऱ्याच्या तिकडे उभं राहिलं की म्हणे की नाही बा तुम्ही 2 किलोमीटर दूरच आहे दाखवीच नाही ते बरोबर हो आता बरोबर वावरात मंदात उभं राहिलो ही पीक पाणी झाली आपली बरोबर हो काय मोठी प्रॉब्लेम आहे एक 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 नाही तर एक तास मोबाईल समजत नाही कास्तकाला त्यात हे लफडी एक 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 जाऊ दे तिकडे आता हो चला आता पाहतो जरा इकडून तिकडे चक्कर मारतो निघतो घराकडे पण आता गवत कापावं ते कसं कापावलं का समजून नाही सर्व गट वावर आहे आता पण आता सोयाबीन येते जवळपास लवकर आता हे आता गवत काढा लागते ना बाबा सर उपटून येईन ना सोयाबीन थांब जरा गडबड नको करू होईल ना पडन ना उगाळा जराशी कसं आता इलाज नाही आपल्या हाती काही नाही ते चल येतो मी जरा पाहतो वाढणे अजून जराशी ते पुढे खेदाडून द्या लागन बा तिकडे मारते वावरात जा तुम्ही हो चला येतो मग चलो 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 उतरा 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 चलो 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 झाला आता मारत्याच्या वावरात जाते वाटते वाढणार नाही का मारत्या बसला तिकडे पेपर वाजत बंग जाऊ दे आपल्या काय करायला चला जरा चक्कर मारून चालला या हॅलो हां बोल चिट्ट्या बोल रे बा काय म्हणते रे बा हॅलो हॅलो मी काय म्हणतो लक्ष्मण भाऊ हे राजा अलबती गलबती दोघं सुट्टी मागून राहिले बा हो 15-20 दिवस म्हणते महिनाभर कसं काय करा हे सासरे बाळ पुण्याला न्याय लागते म्हणते गेलं बाळवानाचे पाहता अरे महिनाभर काय 15 दिवस ना आता मारती सांगेन मला मग काय मारतीने सांगितलं आता मग ते वावर भेटलं ना आता मग हो जा ना म्हणा मग एक जण जा म्हणा हो दोघं नाही जा लागत मग काय मारतेस तर म्हणे एकाला पाठवून हे बा एक जण जा म्हणा हो दोघाला नाही म्हणा सुट्टी अरे तर लक्ष्मण अजून सुट्टी दिली बा अरे नाही बा म्हणलं ते मारती पाठवा ना त्याचं ते लाईन नाही का ते जवळ मग तुमच्या गावचा त्याला पाठवा ना यायला दोघांना काय पाठवता इकडे धंद्यावर असर पडते ना आपल्या मग काय तर तुम्हाला लक्ष्मण समजत नाही राजा तुमचा धंदा राहिला तुम्ही लोकांचा विचार करता आम्ही बिमारीचं काम आहे ना हे मड्या जाऊ दे त्याला एका जणाला म्हणा जा म्हणा एका जणाला थांबा म्हणा काय आहे ते मजुरी किजुरी म्हणा तुम्ही लोड नका घेतो म्हणा जा म्हणा पाहा म्हणलं काय म्हणते मग नाही का असं का दोघे जातो नाही ते म्हणते दोघे जातो म्हणते नाही एकटा जात नाही म्हणते सांगा काय करा मग हे दोघं जात असेल तर मग आम्ही जातो मग राहू दे धाबा बन आम्हाला काय करावं लागते आम्ही तर हो ही बरोबर आहे नाही का आपण घाल नुकसान करा जाईन मारते आपस हे बा बरोबर ठीक आहे हो त्याला म्हणा जाऊ द्या म्हणा दोघे जाऊ नका म्हणा हो कॅन्सल म्हणा सुट्टी नाही भाऊ दोघांना नाही भेटत म्हणते एकाला देतो म्हणते बा हो पहा मग काय मग काय नाही म्हणता का बरोबर ठीक आहे मग नाही तर नाही हो चला नका मग सुट्टी नाही तुम्हाला सुट्टी नाही म्हणून सांगितलं मी द्यायला आता काही विषय नाही ते भारतीय पाय म्हणा काय काय राजा लक्ष्मण भाऊ बिमारी शिमारीने सुट्ट्या देत ना बा तुम्ही आता मामाची तब्येत बरोबर नाही दोघाला जाणार का आम्हाला सुट्टी बा आम्हाला लागन म्हणजे लागन बा हो सांगू राहिलं तुम्हाला हो ते बी 15-20 दिवस लागू शकते बा पण नाही म्हणून राहिलो का मी एक जण जा ना बा मग दोघे जासाल तर मग इकडे आऊत पडता का माया का धाब्याला लागलो का मी काही बोलता राजा मग हो ना आता तुम्हाला सांगून राहिलं एक जण जा बा तिथं काय तुम्हाला ऑपरेशन करावं लागते का तिथं काहीतरी जाणं आहे सांग मग हो ना बोलले लावून राहिले 15-20 दिवस इतका असते का कोणता इलाज होईल का अमेरिकेला चालले का काही नाही म्हणलं एक जण जा राजा तुम्ही हे ऐकूनच नाही राहिले बरं मग असं करा लक्ष्मण भाऊ तुम्ही एक काम करा तुमच्या इथे रामपूरले आपलं हे नाही का मारुतराव धुटके आमचा साडू त्याला म्हणून जाय तुम्ही त्याला म्हणा तू जाय म्हणा त्याला म्हणा तू जाय मग आम्ही जात नाही दोघं बी आता आहे असं यायचं मग यायला जाणंच नाही ना मनातच नाही मारतेला पाठवा म्हणते मारते यायला पाठवा म्हणते म्हणजे आपण काय मदत पडावं का हे बा मी काय म्हणतो तुम्ही हे बा मी येऊन राहिलो होता काय हो मारते मला आत्ताच दिसलं तिथं बघत बसलं होतं पेपर वाचं त्याला घेऊन येतो त्याला काय कामायला गेले हां बरोबर मी त्याला घेऊन येतो मला तिथं तुमचं तिघाचं काय आहे तुमचं मारामाऱ्या करा का डोकं फोडा ज्याला जास्त त्यांना जा माझ्या डोकं खाऊ नका एक जणाला मी पाठवतो मग पाठवायचं असलं तर ते ना चालते तुम्ही त्याला मारतीला घेऊन या समजून सांगा जरा असं तुम्ही बी की मला धाब्याचं इर्जन पाडतं का म्हणा राजा दोघं माणसं किती एक आता आचार्य म्हणा एक सगळं हे समायते म्हणा ते भेटतं का मग म्हणून म्हणलं तुम्ही मारतीला बरोबर व्यवस्थित समजून सांगा धाब्यावर घेऊन या बाकी उरलं सुरलं आम्ही सांगतो बस त्याला घेऊन येतो ना मी बघ बसायला गोष्टी सांगू राहिला मग काय कामच काय दिले पहा तुम्ही काय तुमचं ठरवा त्याला घेऊन येतो तुम्ही आता धाब्यावर थोड्या वेळा ना 1 घंट्यानं जमला आता काही टेन्शन नाही आता लक्ष्मणराव त्याला घेऊन येते म्हणते आता तुम्ही इथं येऊन ठरवा ते काय करायचं तर त्याला बरोबर समजावून सांगा असं साहेब म्हणा ना मग तेच म्हणलं तुम्हाला तुम्ही जराशी उठलाव जा मला त्या मारत्याला सांगून द्या म्हणा असं आहे म्हणा माणसं कमी आहे राजा आपण आणता का म्हणा तुम्ही जा म्हणा मस्त माहोल आहे म्हणा तिकडे असं तसं द्या चढून दिल्या आम्हाला काही जायचं नाही कुठं बसता बा 15 दिवस तिकडे हो तुम्ही टेन्शन नका घेऊ लोड नका घेऊ जा आता तुम्ही तुमच्या कामी लागा ते लसण गिसन राहिला ते वाटाचा हे ते लागा कामी लागा आता जा आता ओके
हो सगळं करतो ते आता त्याच काम फक्त म्हणलं पाहिजे जरा असं हो जरा उठ चांगली लाव जा नाही तर नाही तर तुमच्यावरच प्रेशर येते बरं हो लक्ष्मण दुसरे माणसं सांगत नाही सांगू राहिलं तुमच्यावरच आहे मग चला चला म्हणलं करू आपले काम घरी जाणार आता काय करतात चल आम्ही चाललो आता हो काय आता वाट्यात गेले तिकडे हो चाललं मग काय करतो आज तर गेले म्हणा पण आता लेखाचं हे 8-15 दिवस कसं होईन आता मला जर जायचं काम पडलं सासरे संग तिकडे तर आता किती आपत होईल पाहिजे बा जराशी वान्य गिन्नी मावारातल्या हो जरासं लक्ष दे जा बा तेवढं म्हणजे आमच्या मागं नको लावतो काम आमचेच तर आम्हाला सोडून नाही लागलं तू कुठं आम्हाला सांगतो बाबा मग काय तर काय झालं सासरे बाले काय अचानक कसं काय कुठं घेऊन चालले म्हणलं काय नेमकं काय झालं काय अरे हे लकी ड्रॉच्या प्रकरण नाही त्यानं मग काय तर धास्ती नाही का दुनियाभराची मग ते शिवल्यानं माहित नाही का तुम्हाला 1 लाख रुपये हो दिला टिपारा आणि अजून कोणाला 3 जणाला दिला म्हणते ना 3.5 लाख रुपये घेऊन पाहिला ते त्याच्यात माझ्या सासरे भाऊ आहे ना मग त्याची धास्ती घेतली त्यानं त्याच्या ज्यानं ते पडले बिमार रात्री द्यायला म्हणजे आलाच होता पण ते आता काय नाही पडलं ते होतं आता तिथं ट्रीटमेंट संधी नाही ब्लॉकेज इथे आहे का बा असं तसं सगळं बद्दल होऊन जाते मग ट्रीटमेंट पण हे सगळा जबाबदार शिवल्याला का मग काय शिवल्याच्यानं हे सगळं घडलंय हो रे ते शिवलाल तर काही होता पण नाही पण आता 2-3 दिवस झाले काय कुठे गेला काय गेला म्हणजे मुंबईला गेला पण त्याचं आहे काय बा काय नाही काही समजायला मार्ग नाही त्याच्या पुन्हा मग आता एखादा फोन लावून पाहिलं नाही पाहिजे तुम्ही काय आहे का खाऊ पाटील पान लावून फोन एखादा झुमर भाऊ काय म्हणा पोझिशन कुठं हा कसं आहे काय आहे हो तसं तर मला माहिती आहे बरं ते जिल्हा परिषदच्या सीटसाठी आहे तालुक्याचं हो म्हणजे कसं वरून जर समजा वरच्या माणसाला जर सांगितलं तर मग खाली कसं त्याला सीट तरी भेटत नाही तर कोणता पक्ष त्याला सीट दे का मग असं आहे ते म्हणून ते तिथं लाईन लावायला गेले नाही बरे असं म्हणे ते एक वेळे सांगा मला एका दिवशी जा लागते बेटा आता मुंबईला त्याशिवाय जमत नाही बरं आपल्याला काय सीट भेटते का बरं तशी हो रे या ती आहे एक त्याचं नाही का हो आता एक तर 3.5 लाख रुपये खिशात आहे त्याच्या हो आता तर ते मला वाटते 3.5 लाख म्हणजे 3.5 करोड सारखे आहे त्याच्याजवळ काय सांगा बा काय करते काय नाही पाना झुमर भाऊ एखादा फोन लावून का मी लावले का तू काय लावतं तू याच्यानं ते फोन उचलणार नाही ते सासऱ्याचे पैसे आहे ना मग त्याला वाटतं मग मारत्यानं काय साठी केलं काय नाही उचलणारच नाही झुमरे तू लावणं म्हणा काय माल सुरू आहे म्हणा शिवलाल भाऊ काय म्हणा भेटली का नाही सीट ती बरोबर आहे फालतू मग कसं उचलणार नाही ती फोन हो पैशासाठीच लावला बा यानं सासऱ्याच्या त्यापेक्षा तुम्हीच लावा जराशी वार्ता काढा आणि जरासं कानावर टाका त्याच्या म्हणा मारते सासऱ्याचं काही खरं नाही म्हणा त्या दिवशी लई धास्ती घेतली असं तसं जरासं पाना काय आहे तर पोझिशन त्याची ते तर कामच आहे आपलं रे हो बरोबर 1 मिनिट आता फोन लावतो वार्ता काढाच लागणार हो इतके भूल लागला 1 मिनिट बाकी शिवलाल हो काय म्हण बाकी हो तू हे बा डेअरिंग करावं तो असले का एकचला शिवलाल बाकी हो ना पायवर आता समजा 3 दिवस झाले बिलकुल शान राहून राहिलो हॉटेलमध्ये खाऊन राहिलो बिलाची चिंता नाही कोणत्या गोष्टीची चिंता नाही अजून सीट भेटते का नाही याची गॅरंटी नाही हो पण बाकी हो ऐशमध्ये हो खरी दुनिया तर तोच दाखवली बा मला हो नाही तर मी हे बा वावरात नाही सोयाबीन सोंगायचे पळ्याल आणि गवत कापणं शेण काढणं याच्या पळ्याल मला काही माहितीच नव्हतं हो सांगतो तुले अरे बाबा जगाची रीतच आहे ना जिथे दुनिया झुकाने वाला चाहिए बस हो कपडे पाहिजे माणसाचे असे टकाटक बिलकुल वाटला पाहिजे की इकडे आमदारच्याच लेवलचा माणूस वाटते घरी नशेना तिकडे चटणी वाटते उंदर उड्या मारणं डब्यानं त्याचं इथं नाही घेऊन देणं हो माणूस राहा लागते बिलकुल बा 40-50 रुपयात चष्मा घालशे ना पण असं घाला लागते हो त्यासारखं असं आपलं कसं असं जर इम्प्रेसिव्ह काम केलं तर टिकतं माणूस नाही तर सांगतो ना आता लाता मारून काढून दिलं त्या हॉटेलवाल्यानं मग 3 दिवस झाले रुपया मागितला का आपल्याला मग त्याला वाटतं आहे बा मोठा माणूस आहे राहू आता 2-3 दिवस अजूनही काय होते काय नाही आता आमदार साहेब म्हणे उद्या भेटतो म्हणे उद्या भेट घेऊ हो सिटीचं पक्क करू आणि मग पाहू काय करायचं तर झालं तर या हॉटेलवाल्याला चाट देऊ 3.5 लाख आहे त्यातले आता समजा 2,000 गेले आपले तिकीट लक्झरीच्या बाकी तर रुपया खर्च झाला नाही पाहू काय होते तर आता नाश्ता बोलावं लवकर आला का ते पाय कम हिअर गुड मॉर्निंग सर गुड मॉर्निंग सांगा सर काय सेवा करू आता हो नाश्ता वगैरे बोलू का नाश्त्याचंच म्हणत होतो हो काय विशेष काय म्हटलं आज नाश्त्यामध्ये हां सर तर नाश्त्यामध्ये सध्या तर आपल्याजवळ अवेलेबल आहे चना पुलाव सोया पुलाव मटर पुलाव पनीर पुलाव मटकी पुलाव मसुरी पुलाव साऊथ इंडियनमध्ये इडली सांबार डोसा आणि सांबार वडी वगैरे सगळं आहे तेच सांगतो राजे तू काय रोजचं तू तेच आहे ना चना पुलाव काय नाही राहते आपलं मसाला भात त्यात चणे टाकतं सोया पुलाव म्हणलं सोयाबीनच्या वड्या टाकतं तिकडे मटर पुलाव म्हणलं तर वटाण टाकतं म्हणजे काय रोज हेच आहे का बा काय राजा माणसं कोण आम्ही कोण तुम्ही काय ते काय ताज हॉटेल तर पुरलंच राजा शिवला आपल्याला मग काय तर राजा चांगलंच असं व्यवस्थित टेस्टीमध्ये बरं मी काय म्हणतो शिवला एखादा नाश्ता सांग बरं चांगलं व्यवस्थित हे काही आपल्याला पटलं नाही हे रोजचं मग काय तेच मसाला भात त्यात वटाण टाकले मग काय तर नामदेव राईस तसा हे तसा व्यवस्थित सांगा बरोबर चांगला नाश्त्यामध्ये चांगलं दे जरा काय दादा नाश्त्यामध्ये थोडंसं कसं काही मेनू एखादा वेगळा ठेवत जा आकर्षक मेनू रोजचा विशेष मेनू काहीतरी असला पाहिजे आता आम्हाला कसं आहे ताज हॉटेलची सवय आहे हो पण आता यावेळेस तिकडे काही आता समजा उपलब्ध नसल्या रूम त्यामुळे आता इथं यावं लागलं आम्हाला बरं मग तुमच्याकडे हे भेटेल का उकडपेंडी नाश्त्यामध्ये समजा म्हणजे उकडपेंडी आहे का तिथं काय त्याला उकडपेंडी समजते तरी का काय आता पाहू दे काय म्हणते काय सांगा उकडपेंडी तर नाही मी आजच ऐकलं ते म्हणजे ते काय नाश्त्यामध्ये काय म्हणजे उकडपेंडी मी ऐकलं नाही ते काय त्याला काय माहिती आहे नाही का उकडपिंडी काय आहे आणि शेंगोळे काय आहे अच्छा ठीक आहे तुम्हाला माहित नाही का तुमचं कसं एक दिवस प्रशिक्षणच घ्यावं लागेल मला आता असं करा मग तुमच्याकडे शेंगोळे आहे का शेंगोळे माहिती आहे का त्याचा नाश्ता ना शेंगोळ्याचा हे कोणते शेंगोळे नाही बस शेंगोळे तर काही येतं हॉटेलमध्ये मेनूच नाही ते उपलब्धच नाही आमच्या शेंगोळे नाही उकडपिंडी नाही ते माहिती नाही आम्हाला अजून मग काही मजाच नाही शिवलाल उद्या इथून कसं आपल्याला दुसरीच व्यवस्था करावं लागेल शिवलाल इथं कसं आपल्याला नाश्ताच नाही भेटून राहिला
काही हरकत नाही, नाही आहे ना. ठीक आहे ठीक आहे. तर आता तुम्ही असं करा, इडली डोसा घेऊन या मग. आता काही दुसरा इलाज नाही. नाश्ता करून घेतो आम्ही. नंतर जेवणासाठी आपलं दुपारचं जेवण आपलं 12-1 वाजता होईल ना. त्याच्यामध्ये मस्त आपलं खमंग अशी गावरान उडदाची डाळ आणि खमंग अशी मिसळीची भाकर पद्धतशीर बनवून बिलकुल फर्स्ट क्लास आपल्या रूममध्ये येऊ द्या. मिसळीची भाकर कोणती घेऊन का नाही, मिसळची ते नाही, चपाती वगैरे हे तंदूर रोटी हे सगळं उपलब्ध आहे. समजा पराठा आहे, ते आलू पराठा आहे ती. अरे काय तुमचं काम हो, कसं रे गावरानी आमचं कसं आहे, ठेचा मस्त बिलकुल आपलं वांग्याचं भरीत, उडदाचं वरण, मसाले भात. काय तुम्ही काला करून खाल्ला असतं मस्त. कसं माणसाला ग्रामीण भागातलं कसं जेवायचं भेटलं पाहिजे ते ॲटम. आमच्याकडे आचार्य द्यावं लागते बा तुम्हाला. ठीक आहे, आणा बा इडली डोसा. मग आता काय दुसरं त्याशिवाय पर्याय नाही. या लवकर घेऊन या. दुपारच्या जेवणामध्ये काय बनवायचं ते बनवा. जा या. बरं सर, ते म्हटलं बिलाचं कसं, तुम्ही किती दिवस राहणार आहे असं साहेब विचारत होते आमचे मॅनेजर. म्हणून म्हटलं काय बिलाचं वगैरे काहीच जमा नाही. रे काय तुम्ही राजा असं रस्त्यावर बिल मागत असतात का काय? तुम्हाला काही भाषा वगैरे तुम्हाला समजते का नाही? म्हटलं कोणाशी बोलता तुम्ही? किती बिल झालं तुमचं? अरे अजून आम्हाला 2-3 दिवस बाकी आहे. आमचं काम व्हायचं आहे, आमचं मंत्रालयात जायचं आहे आम्हाला. टेन्शन घेऊ नका मला बिलाचं तुम्ही. लोड घेऊ नका. जा नाश्ता घेऊन या. सर बरोबर, ठीक आहे ठीक आहे. हो घेऊन येतो सर. हो सांगतो मग सरला की 2-4 दिवस आहेत म्हणून. ओके. झाले सुरू फोन आता आहे. हो आता या झुमऱ्याचा फोन म्हणलं हे हो आजतकचा. सांगा आता काय उचलाव कायचा? उचललं तर झालंय बा. आता आपल्याला नाश्ता गोड लागणार नाही मग. नाही बा, हो घासे गोड लागणार नाही मग. हो अजिबात उचलूच नको त्या झुमऱ्याचा, तर अजिबात उचलू नको. हो इकडची माहिती घेईन सर गावात फैलून देईन. आपला आहे ना पद्धतशीर. घरी फोन लावला तर सगळं व्यवस्थित आहे. जाऊ तिकडे उचलू नको. घेऊ दे धनकी दिले संध्याकाळी पाहू काय आहे. मला तेच वाटते नाही का. हो गडबडीत होतो बा असं तसं. बरोबर संध्याकाळी उचलू. आता सध्याचं काही यायचा आपल्याला काही यायची बोलण्याची मजा नाही का. जाऊ तिकडे वाजू दे किती वाजते तर. जाऊ तिकडे बोंबल तिकडे नाही का. हो जाऊ दे. एरिया व्हायब्रेट होता बा. लक्ष नाही. जाय तिकडे. उचलत नाही हो, फोनही नाही उचलत ते. सध्या आहे बा काही मजाच नाही. फोन लावण्यात मजा नाही. पहा ना आता किती बेला गेलाय मग तरी उचलून नाही राहिला ना ते. लटवले त्याची मग काय त्याला वाटते नाही का पैशासाठी सर्व लोकांचा. हो बरोबर बरोबर आहे नाही का. जाऊ दे नाही उचलत आज ना उद्या तर उचललाच आहे की नाही. जाऊ दे डोकं उचलं बरं. हो जाऊ दे कट करून टाका. काय होय मारत काय म्हणलं कोणाला फोन लावला झुमऱ्या? आपले विदर्भ अध्यक्ष हिजुकाटा संघटना हो शिवलालजी टोळकोटे हो पाहायला फोन लावून फोन उचलायच्या भाषेतही नाही बा. हो फोनही नाही उचलून राहिले. काय करता हो शेवटी आता कट केला मग. आता उचलले ते तुम्ही का नाही बाहेर जा मग. आता 3.5 लाख रुपये त्याचे खिशातले सरे लोक हो ते कोणाच्या बापाचे ऐकत नाही. आता मग सध्या ते दुसऱ्या तंत्रीत आहे ते. जाऊ त्याच्या नादी नका लागू. पण मी काय म्हणतो मारत राह मला ते याचा फोन आला गड्या. म्हणलं ते साडू हो कसं काय म्हणे ते जाऊन राहिले का काय करू राहिले म्हणे तिकडे 15 दिवस. अरे बा तुम्हाला सांगितलं ना त्याला सुट्टी द्या म्हणून. आता मामा काढला होता मग आता वाणीरासाठी वावरात बसून मंडपाचं काम मामा काम आहेत ना. हो ना म्हणलं ना म्या दोघे जातो म्हणे ते बाहेर दोन्ही. मग त्याला म्हणलं एक जण जा म्हणलं एकाला देतो सुट्टी नाही म्हणून दोघे जातो म्हणे. म्हणून म्हणलं बा तू चालती तर त्याला समजावून सांगा. आता मी सांगतो एक परी कारण की कसं आहे आता ते माय ऐकून नाही राहिले तू नाही ऐकून राहिला. त्यापेक्षा तुम्ही 3 जण साडभोवती तर बसा. एक परी जेवण माय तर फुकट जेवायची हॉटेलात धाब्यावर चालले जा एक परी. आणि ते तुमचं ठरवून घ्या काय आहे. राजा माणसा तुम्ही बरं हे बा मी येतो धाब्यावर काही वांदा नाही. फक्त तुम्ही जराशी टेकन लाव जा. म्हणा मारुतीच्या मागलं काम आहे म्हणा असं तसं जरासं सांगलं जरासं. ठीक आहे मी येतो जरासं चायचू पाहतो वाण्याराचा एक चक्कर मारतो आणि चालला येतो. बस 1 घंट्यात तुमच्या धाब्यावर येतो. जा तुम्ही पुढे. बरोबर ठीक आहे ये मग लवकर. हो पाहिजे म्हणलं वाढणार तिकडे जरा मला दिसल्यासारखं आलं ते आवाज आला खूप खूप. हो पाय म्हणलं तो वाराकडे जाऊन बस 1 चक्कर मारली की बस आलोच घरी. हो येतो ना मी. हो जा तुम्ही फक्त त्याला एकाला तरी सुट्टी दे जा. चला ओके. हो येतो मी बरोबर सांगतो समजून देईल. हो बाबा तुम्ही बाहेर कशाला बसता म्हटलं. आतमध्ये बसा ना. तुमची तब्येत नाही ना तशी पाहिजे तशी. तुम्ही जास्त हिंडू फिरू नका बरं. आतमध्ये बसा बरं. नाटक आहे सोपं नाही का. हो ना बिमारीचं नाटक करणं बी हो ना. अंदर मरून राहिलं तिकडे गरमीनं. नाही हे बा जरासं हवेशीर बसलो मी. हो काही हरकत नाही. बसतो ना जरासं बरं वाटते मग. राहू दे काही नाही असं काही नाही आहे. सध्या बरं आहे. बरं ठीक आहे मग या आतमध्ये लवकर. मी 15 मिनिटात जेवणाचं सगळं ओके करून ठेवू द्या. या मग 10-15 मिनिटात या आतमध्ये. येतो ना. मला कसं 2-3 फोनही लावायचे आहेत. हो आपल्या जवळ बुवाले फोन लावतो. मारुत रावले लावतो तुझ्या घरच्या बुवाले. आणि आपले ते 2 जण आहेत त्याही लावतो. हो तुम्ही स्वयंपाकाचं पहा. म्हणजे कसं आहे उद्या कोण येते काय ते ठरवा लागेल ना. म्हणजे कोणती गाडी कसं काय करावं कसं नाही ते ठरवतील मग बरोबर. हो करा ना करा. हो पण या लवकर या आतमध्ये. हो मी करते आता लवकर. चला आता नाही का. हो यायला फोन लावून पाहा कोण येते बा. अंदाज घ्या लागेल यायचा. हो कोण आता लकी भाग्यवान आहे काय सांगा आता नाही का. हो बरं पाहू ना आता कोणता जवळ कामी पडते आपल्या. हो ठीक आहे करतो मी फोन. जाय तू जाय. बापा खेक काय लावलं रे ना काय मारते उचलून नेते का काय लसले काय मग आजकाल तिथं वानर असे झाले माणसाला नाही ऐकून राहिले. काय कुत्र्याचा तर विचारच नाही समजा. कायच करा आता हे बोंड्या फोडल्याशिवाय काय जात नाहीत. आता 1 घंटा इथं बसाच लागते नाही तर उतरत नाही ते. पालन कोणाच्या वावरात कोण नसलं त्याच्या वावरात घालून द्यायला लागेल नाही का. इथं बसाच लागेल आता इलाज नाही. बापा रे आलाच राजा अमरीशपुरीचा फोन. काय आता आपल्याला जायची पाहिजे काय सांगा आता काय होते. हो ना 1 दिवस तर भारीच आहे एवढं आपल्याला नाही का. उद्या 1 खेपेची म्हणजे रवानगी केली. हो आता अलबते गलबते दिलं पाठवून की जाय तिकडे. आता काय होते काय नाही का. काहीतरी नाटक करावंच लागेल. हो उचला लागेल पहिले.
अरे उतर 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 काय परेशान केलं रे अरे रे हतलं काय वावराचं काही खरंच नाही राहिलं बा हे जमीन इकाव का काय करा समजतच नाही पाणी नाही सुचत हले हले उतर 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 हॅलो 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 आता काम कमी आणि कल्लाच जास्त वाटते आता. हॅलो हॅलो हां मीच बोलतो म्हणलं, मामाजी बोलून राहिलो. काय कुठं वावरात हा वाटते नाही का, वांडे राहिले का वावरात? काय तर मामाजी पुरा मुंग लंबा केला नाही ना वांनी राहिनं मुंग तर हे बा गेलाच गेला पण आता हे बा पराठीच्या बोंड्या फोडून राहिले काय करावं आता तंग झालं माणूस सकाळपासून आता तुमच्या तिथून आलो मी बस तेव्हापासून इकडे तर इकडेच भाकर नाही ना पाणी नाही हो काय करता गेलं की इकडे बोंड्या फोडती असं असं हो का, हो ना हो ना, ते तापसतच आहे ते, त्याला काही इलाज नाही दिला आता. हो ना, बरं बरं, मी कायसाठी फोन लावला म्हणलं, मग काय उद्या येता ना मग तुम्हीच, मग कसं करता मग, चला ना तुम्हीच जरासं, कसं समजदार आहात तुम्ही, चाल सांगतो चला मग तुम्ही, बरं राहती त्याच्यापेक्षा जरासे कसे शिकेल सवरेला ह्या समजते तुम्हाला, कसं बोलचाल जरासे समजते तुम्हाला. काय वाटते माझ गायत पडते वाटते नाही का बरं हो ना हो ना हो 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 तेच आता हे काय वानेराने परेशान झालं ना मी एक तर हे मंडपवाले काय हे मंडपवाले सुसू देऊन राहिले कामावाले पोट्टे हो ना हे नाही झिल्ली नाही लाईटिंग नाही ते काय ते गव्हर्नमेंटवाला माणूस ना परेशान करून राहिला मला हो ना सोयऱ्याचा साहेब ते पण निरा हे आणलं नाही ते आणलं नाही कायच करा आता बरोबर पाय तुम्ही जरासं जर विचार करून राहिलो मी तंग झालं माझ्या डोक्याचं काही काम नाही करून राहिला आता हो ना ते झालं पण नक्की आहे ना मग तुमचं येता ना पण हा उद्या समजा म्हणजे लवकर निघायचं आहे कसं बरं राहते लवकर आले तर लवकर जाणं होईल. हो सांगतो ना आज सांगतोच मी तुम्हाला हो ना आता धाब्यावर जा लागत हे गणपतीच्या नाही तर गणपतीच्या गळ्यात टाकून द्या लागत हो बिलकुल बिलकुल सांगतो तुम्हाला फोन आता आलो वाढणार ते ठेवा भोळे आला भोळ्या हा ठेवा फोन ठेवा हो ठेवा फोन आला म्हणलं फोन आला म्हणलं कसं काय करता उचलतो सांगतो त्याला सध्या काही अजून निर्णय देत नाही हा हो एक मिनिट सासऱ्याबाचा फोन आहे सध्या मोगमध्येच ठेवा हो मारत राव आल्यावर मग हा बोला उचला हॅलो हां मामाजी हां मीच बोलतो म्हणलं अलबते हो मोठी जवाई बोलतो आता काय म्हणते तब्येत बरी आहे आता काय बरं आहे सध्या व्यवस्थित आहे सगळं हो सगळं व्यवस्थित आहे तसं काही वांधा नाही. तुम्ही गेले हो नंतर मग कसं बरं वाटलं अजूनही बी हो आता बाहेर येऊन बसलो म्हणलं उद्या तर काय करावं काय नाही म्हणलं आता तुम्ही आहे मोठे जवळ कसं करावं सांगा म्हणलं येता का मग तुम्हीच मग हां बरं राहते गाडी गिडी पाहून घ्या काय करायचं सांगा पैशाचं काही अडचण नाही फक्त पहा आता कोण येते तर हो तेच ते हो ना तेच तर अडचण आली आता मी कसं आपलं लक्ष्मण आहेत ना धाब्याचे मालक त्याच्याशी फोनवर बोललो हो तर ते कसं म्हणते की बा मी आल्यावर सांगतो तुम्हाला सध्या म्हणजे कसं निर्णय दिला नाही त्यानं आता येऊन राहिले ते आले की मी सांगतोच तुम्हाला हो तसा काही प्रॉब्लेम नाही कोण ना कोणी येणारच आहे करणं तर आम्हाला सांगेन शेवटी नाही हे काही गॅरंटीचं दिसत नाही मला नाही का हो ना तिन्ही असेच दिसते मला हो पाहू ना आता काय होते तर शेवट लोक नाही का आताच जर अशा परिस्थिती येत नाही ते पुढे काय करते नाही का आपलं हो ना पाहू ना अजून तर बिमारही नाही पडलो खरा बरं ठीक आहे मग करा निर्णय काय होते तुमचा तर सांगा मला लवकर म्हणजे कसं मग इकडचं आपल्याला टापटीप पण लावावं लागेल ना हो ठीक आहे मग ठेवतो मग लावतो आम्ही बरोबर टापटी पण आता नाही का हो देतो मारत्याच्या बोकांडीवर हो बरं ठीक आहे ना काहीच काळजी करू नका आम्ही हो ना आम्ही असल्यावर काळजी करू नका तुम्ही आहे ना हां ठीक आहे ठेवतो मग बरं चला गणपती मी काय म्हणतो आता एका घंट्यात मारत राहून आपले लक्ष्मणराव येऊन राहिले तर म्हणलं कसं काय छोट्याला विचारलं का मग काही प्लॅन केल्यानंतर जरा असं म्हणजे कसं आपलं म्हणजे याच्यातून कसा बचाव होईल बा जायचं काम नाही पडलं पाहिजे काही आयडिया लढवली का त्यानं मग तेच तर मग त्याच गोष्टी करायला गेलो तुम्ही छोट्यानं म्हणलं काही मार्ग काढायच्या तू तर ते काय म्हणते की आपण काय करू म्हणे चिट्ट्या काढू म्हणे तुमची जराशी हुज्जतबाजी होत्या म्हणे पहिले तुमची झाली की मग आम्ही म्हणतोच म्हणे लक्ष्मणरावच्या कानावर टाकतो म्हणजे चिट्ट्या काढू सगळ्या चिठ्ठीत मारत राहतोच नाव लिहून टाकायचं हां कोणती काढली तर मारत राहा झाला फिटला मारती असा प्लॅन आहे म्हणे छोट्या म्हणे बस जमलं मस्त आहे बा हो बिलकुल मस्त आयडिया आहे तिन्ही चिठ्ठ्यात त्याचंच नाव लिही म्हणा आणि बिलकुल एक चिठ्ठी तूच काढा जाय तिकडे बा कोणाला काढायला टेन्शनचं काम नाही वाचला आपण ते तर आहेच म्हणा पण शेवटपर्यंत काही निर्णय अजून सांगता येत नाही हो त्यानं म्हणा दुसरी चिठ्ठी खोला नाही का आपण सगळ्यात मारत राहा दिसलं तर आपलं भांडं फुटायचं काय होईल ती पाहू आता पुढे पण सध्यात आयडिया हे आहे आपली पाहू ना बरं ठीक आहे मी करतो मसाला तयार जरा लागा तुम्ही कामं टेबल ते ओके करा येतेच ते आता जरासं दिसलं पाहिजे ना जा का पण नाही करायचं तुम्ही समजा जरासं काही प्रयत्न करत जा काही राजा आपलं बोलून राहील तुम्ही मोठे आहे म्हणून मी मान ठेवून राहिलो नाही तेव्हा म्हणलं मारा होतो त्या अशा वेळेस मग तुम्हाला माहित नाही ना काय परिस्थिती आहे मामा किती टेन्शन आहे मामा वावरात म्हणलं भळ्याचं खाण बसलं होतं म्हणलं पुरं पराठीचा धिंगाणा वाजला मग तिकडे मंडपाचा धिंगाणा वाजून राहिला काय कुठं जाऊ मी मग म्हणून म्हणलं यावेळेस तुम्ही जा पुढच्या वेळेस मी जातो ना मी आता नाही म्हणून राहिलो का मग आता हे चालूच राहणार आहे आपल्यालाच करावं लागेल का नाही शेवटी कोण आहे त्याचं करणार एवढं समजदारी ठेवा तुम्ही मोठे आहेत मारताना कशी रेस वाढवली नाही का म्हणजे टेन्शनचं कामच नाही पुढचं बिलकुल दबकला सोय अरे काय झालं काय म्हणलं काय होतं अलबते काय झालं म्हणलं काय गडबड काय आवाज काय झाला अरे काही नाही ना हो भांडणं आहे काय आमचे साडभात चालतेच आहे थोडं मग कमी जास्त आता यायला म्हणून राहिलं बा सासरे बा आता कसे बिमार आहेत जा तुम्ही हे वावराचं हे ते सांगून राहिलं आता एखादा मजूर गडी सांगता येत नाही काय यायले हो आम्हाला जा सांगा आता हे ऐकूनच नाही राहिले मारत राव काय सांगा आता तुम्ही आता त्याला म्हणे समजून सांगा तरी आणतो आम्हाला डोकं खाऊन राहिले ते मी जातच नाही म्हणते तुम्हीच जा म्हणते
हो ना, दोघांची कंडिशन सारखीच आहे. आता मारत राहतो काही चुकलं नाही, तुमचं काही चुकलं नाही. हो ना, हे ते बरोबर आहे म्हणा. हो, पण मी काय म्हणतो, जरासं तिघातून करा ना तुम्ही, ऍडजस्टमेंट करा ना, काहीतरी मार्ग काढा त्याच्यातून. भांडण केलं थोडी जमणार आहे की मी नाही जात तू नाही जात. काहीतरी मार्ग काढा ना मग. जमते वाटते चाल नाही का? हो बस जमते पहा मग आता कसं करायचं होता. हो माय तुम्ही तुम्हाला सांगून राहिलं, डबल 40 महिना नाही 4 महिने जायला लागला तुम्ही जातो. हो फक्त यावेळेस तुम्ही जा. हो ना, मारत सगळं बरोबर आहे, लक्षण राहा. आम्ही काय भांडण नाही करत, पण कसं आहे जरा आमच्या मग तुम्हाला माहिती आहे ना किती लोक आहेत. बायला आम्हाला तिथं दवाखान्यात पोहोचून देणं, घरी आणणं, संध्याकाळचे वांदे. म्हणून म्हटलं कसं आहे, खेड्यात चालते पण आमची शहरात नाही जमत ना. एक तर धाब्यात आऊत पडते. आता लक्षण राहिलं किती टेन्शन येते मग. सगळं म्हणजे वांदेवाडी आहे की नाही. यावेळेस तुम्ही गेले तर जमलं असतं. नाही मी ऐकतच नाही आता. हे पहा तुम्ही मोठे आहे पण यावेळेस माय ऐका तुम्ही यावेळेस. हो पुढच्या वेळेस मी जातो. नाही यावेळेस तुम्हाला जा लागते. जमत नाही जमत नाही. यावेळेस तुम्ही हे लाईन जवळ आहे, आमचा मान राखा तुम्ही. तुमचं पहिलं कर्तव्य. तुम्ही लाईन आहे ना, हो तुम्ही पहिले जा, त्यानंतर मी जाईन, त्यानंतर हे जाईन. असं सिरियल प्रमाणे काही ना काहीतरी नियम पाहिजे नाही याचा. जमा आम्ही ते काय अशा तर काही दिवस जाता तरी निर्णय लागत आहे बा. काहीतरी मार्ग काढायचा. काय छोट्या काही एखादं काही सांग ना, काही कसं काय करावं. जरासं BA BCom काय झालं तू जरासं काय काही फायदा झाला असं सांग ना काही. आता काय मी काय म्हणतो, असं करत जमन का? हो समजा चिठ्ठ्या काढायचं नाही का? हो म्हणजे मात्र हो चिठ्ठ्या काढून टाकू ना, म्हणजे टेन्शनचं काम नाही. कोणाची निघू चिठ्ठी, ज्याचं तकदीर असं ते वाचन. असं मला वाटते बा. चालते तेही चालते. चिठ्ठ्या काढून टाका. हो चिठ्ठ्या आण छोटे तू. हो चिठ्ठ्या आण लवकर, पटपट चल काढा लवकर. हो भांडणाचं काय मुक नाही, जाय तिकडे मारत राहा. हो हे पुरते आपल्याला. कायच करावं आता. नाही ना चिठ्ठ्याचं नाही ना, चिठ्ठ्या राहू द्या. हे बा चिठ्ठ्या नाही ते तुम्हीच जा, मी माय होत नाही. असं आहे यायचं कायच्यातच बसत नाही त्या. असं आहे लहान असून आम्हाला यायचं ऐका लागते. नाही तर ऐकते का मोठी साडू. यावेळेस बा चिठ्ठ्या काढा ना मग. आम्ही तयार आहोत, तुम्ही तयार राहा. याच्यात काय आता हे आहे का? कायच करावं आता. यानं चांगलं झटकवलं मला. काय बरं हे काय तुम्ही राजा एक हे बा चिठ्ठ्याचं काहीच गरज नव्हती ना. मारते हे बा अगं नको मग सगळे समान नाही. हो चिठ्ठ्या काढा. हो आण रे बा छोट्या चिठ्ठ्या, जाऊ तिकडे. मारते ऐकत जाणार असं काही मग सासरे बाज होईना का दुसरे कोण होईल का? काय म्हणा आणि चिठ्ठ्या आण मला जाऊ का? जाय जमला तर नाही का? हो पेटले मारत राहा. आण रे बा आण लवकर आण. पहा म्हणलं दक्षिण भाऊ, हो 3 चिठ्ठ्या आणल्या लिहून. हो घ्या म्हणलं पाहून घ्या. आणि आता काय करा ते पाहा. आता कसं टेन्शन नाही आहे. हो बस 1 मिनिटात जिकडे तिकडे पायरा बा मारती. हो 3 चिठ्ठ्या लिहिल्या तर तिघाच्या अलबते गलबते एक मारत राहा धुटके. हा त्याला पाहून घ्या आता. हो फेक्तर बाबू रे फेका ना, काय त्याचं कोणाची निघू. हो फेका जाऊ दे तिकडे. घ्या लक्ष्मण भाऊ तुम्ही सुचला ते पा एक कोणती घ्या. झालं पहा म्हणलं. हो पाहून घ्या सगळं. हे बा मारती चिठ्ठी पाहून घ्या म्हणलं. हो पाय काय निघाला पाय वाच नाव वाच म्हणलं. ते बापर जे नाही तेच झालं शेवटी. ज्याचं भेव तेच झालं. मायच निघा राजा मारत राहा धुटकी. जाऊ दे ना, निघू दे. हो तुझ्या तकदीरात आहे म्हणला सेवा करणं. मग काय हो जाय जाऊ दे आता. उद्या तू सकाळी चालला जाय. विषय समाप्त झाला आता. हो बस ओके. हे चालेल का? हो यायचंच तकदीर वाटते नाही का? अरे का मारत राह आले का मग? आता कसं काय करता म्हणलं. तेच तर म्हणलं काय कोणी सांगून नाही राहिलं काही नाही. कसं काय करता येता मग तुम्ही? आता थैली दिसते मला. चालता का मग? काय करता मामाजी. हो शेवटी तुमचं कोण आहे आमच्या तिघाशिवाय. मग मोठे जवायला म्हटलं तुम्ही टेन्शन घेऊ नका. मंदवेले म्हटलं. हो तर म्हटलं द्यायचं मागा धाब्याचं टेन्शन आपलं काय. कास्तकार माणूस आहे, काही बी कसं आहे आपला राजा माणूस आहे आपलं. बुड्याला म्हणलं मला जावं लागते. हो तर बाबा म्हणे बिंदाच जाय म्हणे, काहीच काळजी करायचं काम नाही, मी इकडं सांभाळतो. हो तर म्हटलं कसं चाललं जाऊ मग आज आता. गाडीचं कसं करता मग? झालं आता जमलं नाही का? नाही हो गाडीचं पाहू ना आपण नंतर. हो तर हे बा खरंच म्हणलं जिंकले तुम्ही मारत राव. विजयी झाले तुम्ही. ही एक परीक्षा होती आपली. हो मी आलं बा महासंघ कोण येते बा काय येते, पण खरोखर तिन्ही जवळ चांगल्या तुम्ही. हो पण आता आज तुम्ही जिंकले. हो ते जिंकले असते पण ते आले नाही. हो कारण की त्यानं जरी मनापासून म्हणलं जातो बा आम्ही, पण तुम्ही खांद्यावर घेतलं. हो म्हणून तुम्हाला आता मी जे गाडी आली का नाही आपल्याला ते लकी ड्रॉमध्ये ते तुम्हालाच देऊन टाकणार. हो म्हणजे 1.5 लाख रुपये समजा त्याचे आपण पे केलेले आहे. बाकीचे ते लोकायला मी बोलावून घेतो आणि तुमच्या नावे करून देतो. बाकीचे इन्स्टॉलमेंट भरा आणि तुम्हीच घेऊन जा. ते परीक्षा घेऊन राहिला वाटतं बा. अरे जमलं बा माझी चिठ्ठी निघाली बरं झालं. असं काय आता सांगा आता. अरे असं काही नाही सांगा म्हणजे परीक्षा घेतली का? म्हणजे तब्येत तुमची बरोबरच आहे का? नाही तसं काहीच नाही. त्याची तब्येत टणटण होती. सगळं नाटक होतं आमचं. हो बा खरोखर बा ही गाडी द्या कोणाला, मोठा पेच पडला होता. आता जे कोणी जवळ समजा नेईल हो तर त्याला आपण गाडी देऊन देऊ म्हणे. आता तसे तर तिघे जवळ चांगलेच आहे, पण आता ते आले नाही पण तुम्ही आले. तर मग आता तुम्हाला ती गाडी घेऊन जायची. आता आज ते लोक येतील तुमच्या नावे करून घ्या, गाडी घेऊन जा. विषय संपला. मेळा चालला तर नाही का? अरे पण काय असं काय परीक्षा घ्यायची गरजच नाही ना. आम्ही तिघही चांगले आहोत. शेवट आम्हालाच करावं लागणार आहे. बरं ठीक आहे मग आता तुम्ही म्हणत असतं मग गाडीचं मग ते आले की मग ठीक आहे ओके मग विषय समाप्त. उद्या नवीन विषय भेटू उद्या 5 वाजता.